चाट कुठलीही असू दे, त्यामध्ये जर ह्या 3 चटण्या वापरल्या नाही तर ती चाट खाण्याची मजाच नाहीये. तर आज आपण वेगवेगळ्या चाटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 3 सिक्रेट चटण्यांची रेसिपी पाहणार आहोत, ज्यापासून तुम्ही ओली भेळ बनवू शकता. कुठलीही चाट, पापडी चाट, पाणीपुरी चाट, दहीपुरी, सेवपुरी, कुठलीही चाट बनवू शकता. अशा ह्या 3 चटण्या आहेत. ह्या 3 चटण्या वापरूनच आज इथे आपण ओली भेळ सुद्धा बनवलेली आहे, जे की अगदी गाड्यावर मिळते तशीच बनवून तयार होते. आणि ह्या चटण्या जर तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्या तर हवं तेव्हा तुम्ही हवं ती चाट बनवून खाऊ शकता. अगदी झटपट अशी बनवून तयार होते. आणि ही भेळ तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी दिसत आहे, जशी गाड्यावर मिळते तशीच दिसायला जितकी सुंदर दिसते, खायला सुद्धा अगदी परफेक्ट अशी गाड्यावर मिळते तशीच लागते. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण इथे चिंच आणि खजुराची चटणी बनवणार आहोत. फक्त ही चटणी बनवण्यासाठी इथे आपल्याला थोडासा वेळ लागतो. बाकीच्या चटण्या फक्त 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात. तर त्यासाठी इथे मी सगळ्यात आधी 10 ते 12 खजूर घेतलेले आहेत. त्याच्यातल्या बिया काढून मी याला 2 तास अगोदर गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते. त्याचबरोबर इथे मी 50 ग्राम चिंचसुद्धा गरम पाण्यामध्ये 2 तास अगोदरच भिजत घातली. आणि त्याचबरोबर एक 7 ते 8 इथे मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत. ह्या बेडगी मिरच्या इथे आपण 2 ते 3 वापरणार आहोत या चटणीमध्ये, आणि बाकीच्या राहिलेल्यापासून आपण लाल चटणी बनवणार आहोत. तर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपण भिजवलेले खजूर आणि भिजवलेली चिंच दोन्हीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्यासोबतच काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर भिजवलेल्या 3 मिरच्या सुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत. ह्या मिरच्यांमुळे ह्या चटणीला रंग खूप सुंदर येतो. तुमच्याकडे जर बेडगी मिरची नसेल तर इथे तुम्ही काश्मीरी मिरची सुद्धा वापरू शकता. तर इथे पहा, इथे मी संपूर्ण साहित्य मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. अगदी फाईन पेस्ट करायची आहे. आता हे संपूर्ण साहित्य आपण एका गाळणीने गाळून घेणार आहोत, कारण यामध्ये मिरचीमधल्या बिया असतील किंवा चोथा असेल तर तो सगळं काही निघून जातो आणि अगदी स्मूथ अशी पेस्ट इथे आपल्याला मिळून जाते. त्यासाठी हा जो चिंच खजूरचा पल्प आहे तो आपल्याला छान असं गाळणीने गाळूनच वापरायचा आहे. तर इथे मी संपूर्ण चिंच आणि खजुराचा पल्प छान असा गाळणीने गाळून घेतला आणि सगळ्या शेवटी तुम्ही पाहू शकता यामध्ये जो चोथा आहे तो आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे. यामध्ये मिरचीच्या बिया किंवा चिंचेमध्ये जे थोडासा चोथा असतो आणि त्याचबरोबर मिरचीच्या बिया असतात त्या अशा वेगळ्या होतात आणि अतिशय स्मूथ अशी इथे आपल्याला हा पल्प मिळतो. तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ असा हा पल्प इथे आपला तयार झालेला आहे. आता हा पल्प आपण असाच गॅसवरती ठेवून घेऊया. तर इथे मी गॅस चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, कमी ठेवायची नाही किंवा मोठी करायची नाही. मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे. आता यामध्ये मी अर्धा कप गूळ घालणार आहे. गूळ बारीक चिरून घालायचा, म्हणजे पटकन वितळला जातो आणि चटणीसुद्धा लवकर तयार होते. तर आता इथे मी तुम्हाला सगळं प्रमाण सांगते. तर इथे मी 50 ग्राम चिंच, 50 ग्राम खजूर वापरलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी 100 ग्राम यामध्ये गूळ घातलेला आहे. खजूर जर घालत नसाल, तुम्ही जर 100 ग्राम चिंचच घेत असाल तर गुळाचं प्रमाण इथे तुम्हाला थोडंसं वाढवावं लागेल. तर इथे पहा, इथे मी गूळ मिक्स करून घेतला आणि आता ह्या चटणीला उकळी यायला लागलेली आहे. उकळी यायला लागल्यानंतर एक 5 ते 6 मिनिटे आपल्याला ही चटणी अगदी मिडियम गॅसवरतीच अशाच पद्धतीने शिजवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता चटणीला रंग किती सुंदर यायला लागलेला आहे. यावरती एक चमक यायला लागते आणि चटणी आधीपेक्षा थोडीशी दाटसर होते. तेव्हा समजायचं इथे आपली चिंच खजुराची चटणी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. आणि आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे. तुम्ही जर सुरुवातीला मिरच्या घातलेल्या नसतील तर इथे तुम्ही अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट किंवा कुठलंही लाल तिखट घालू शकता. मसाले घालून सुद्धा छान मिक्स करून घेतले. सगळ्या शेवटी यामध्ये मी अर्धा चमचा मगजबी सुद्धा घातलेले आहे. हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर इथे मी गॅस बंद केला आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली मस्त अशी चटपटीत चिंच खजुराची चटणी बनवून तयार झालेली आहे. आता ही चटणी थंड होते तोपर्यंत आपण चाटसाठी लागणारी म्हणजे भेळसाठी लागणारी हिरवी चटणी कशी बनवायची ते पाहून घेऊया. तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. जेवढी कोथिंबीर घेतली त्याच्या अर्धा इथे आपल्याला पुदिना घ्यायचा आहे. 2 इथे मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. या तिखटवाल्या मिरच्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 2 चमचे यामध्ये आपल्याला शेव घालायची आहे. कुठलीही शेव घालू शकता. शेव नसेल तर खारीबुंदी घालू शकता. तीही नसेल तर इथे तुम्ही 2 चमचे फुटाण्याची डाळ वापरू शकता. त्यानंतर यामध्ये मी अर्धा इंच आलं घातलेलं आहे. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा इथे आपल्याला काळं मीठ घालायचं आहे.
आणि अगदी थोडंसं चवीनुसार साधं मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे. लिंबाचा रस इथे तुम्ही नक्की पिळा, त्यामुळे चटणीला रंग खूप सुंदर येतो. आणि आता यामध्ये आपल्याला एक 3 ते 4 चमचे पाणीसुद्धा घालायचं आहे. थंड पाण्याचा वापर करा, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे चटणी काळी पडणार नाही. अगदी छान असा हिरवागार रंग येतो. तर इथे मी माठातलं थंड पाणी यामध्ये घातलेलं आहे. पाणी घालून ही चटणी मिक्सरला छानशी वाटून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता चटणीला रंग किती सुंदर असा आलेला आहे. मस्त अशी हिरवीगार चटपटीत इथे आपली हिरवी चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. फक्त इथे आपल्याला चिंच खजुराची चटणी बनवायला थोडासा वेळ लागतो आणि बाकीच्या चटण्या फक्त 5 मिनिटात बनवून तयार होतात. तर इथे आपली हिरवी चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. आता आपण चाटसाठी लागणारी लाल चटणी कशी बनवायची ती पाहून घेऊया. तर लाल चटणी बनवण्यासाठी इथे मी सेम मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये जे सुरुवातीला आपण बेडगी मिरच्या भिजवलेल्या होत्या त्या 5 ते 6 मिरच्या घातलेल्या आहेत. 10 ते 15 लसूण पाकळ्या, अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून ही चटणीसुद्धा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. ही लसूण मिरचीची चटणी प्रत्येक चाटमध्ये वापरली जाते. रंगसुद्धा सुरेख येतो या चटणीमुळे आणि चवीलासुद्धा कुठलीही चाट खूप सुंदर अशी बनवून तयार होते. तर इथे पहा, इथे आपली मस्त अशी लाल चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. तर इथे आपल्या तिन्ही प्रकारच्या चाटच्या चटण्या बनवून तयार झालेल्या आहेत. या 3 चटण्या जर तुमच्याकडे रेडी असतील तर जगातली कोणतीही चाट किंवा भेळ तुम्ही अगदी 5 मिनिटामध्ये बनवून तयार करू शकता. आता ह्याच चटण्या वापरून आपण मस्त अशी गाड्यावर मिळते तशी ओली भेळ कशी बनवायची ते सुद्धा पाहून घेणार आहोत. तर इथे मी एका पातेल्यामध्ये भेळचे जे मुरमुरे असतात ते घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते इथे तुम्ही मुरमुरे घेऊ शकता. माझ्याकडे जे हे भेळचे मुरमुरे होते तेच इथे मी वापरलेले आहेत. भांडं घेताना थोडंसं उंच घ्यायचं, म्हणजे हे सगळं साहित्य मिक्स करायला सोपं जातं. तर इथे मी भेळचे मुरमुरे घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण मिक्स फरसाण घालूया. तुम्ही तुमच्या आवडीचा किंवा तुमच्याकडे जो असेल तो फरसाण यामध्ये ॲड करून घेऊ शकता. असं काही नाही की हाच फरसाण आपल्याला यामध्ये ॲड केला पाहिजे. तर इथे मी सुरुवातीला मिक्स फरसाण ॲड करून घेतला. त्यानंतर यामध्ये मी थोडासा साधा फरसाण होता तो सुद्धा ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडीशी भुजिया शेव माझ्याकडे होती ते सुद्धा ॲड करून घेतली. तुम्ही कुठलाही शेव किंवा कुठलीही फरसाण यामध्ये ॲड करून घेऊ शकता. इथे मी आता बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. हे संपूर्ण साहित्य आपण यामध्ये ॲड करून घेऊया. तुमच्याकडे जर बारीक चिरलेली कैरी असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर आता यामध्ये आपण चटण्या ॲड करून घेऊया. सगळ्यात आधी आपण लसूण आणि मिरचीची लाल चटणी आहे ती 2 ते 3 चमचे यामध्ये मी घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी चटणी घालायची आहे. हिरवी चटणी इथे मी 4 ते 5 चमचे घातलेली आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला खजूर आणि चिंचेची चटणी घालायची आहे. ही चटणी इथे आपल्याला थोडीशी जास्त वापरायची आहे, कारण ही चटणी भेळमध्ये खूप सुंदर अशी लागते. तर इथे मी संपूर्ण चटण्या यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत. आता हे संपूर्ण साहित्य आपण छान असं एकजीव करून घेऊया. हे साहित्य एकजीव करत असताना यामध्ये मी पापडी घालायची विसरले होते, तर माझ्याकडे थोडीशी पापडीसुद्धा होती. तर यामध्ये मी थोडीशी पापडीसुद्धा क्रश करून घालते. तर ही गव्हाच्या पिठाची पापडी आहे, मी घरी बनवलेली आहे. अतिशय खुसखुशीत अशी ही पापडी बनवून तयार होते. याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा, मी तुम्हाला ह्याची रेसिपी लवकरच घेऊन येईल. संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता अगदी गाड्यावर मिळते तशी चमचमीत अशी इथे आपली आंबट गोड तिखट अशी ही चटपटीत ओली भेळ बनवून तयार झालेली आहे. लगेचच आता आपण याला सर्व करून घेऊया. सर्वसुद्धा आपण गाड्यावर मिळते अगदी त्याच पद्धतीने सर्व करून घेऊया, म्हणजे खाताना सुद्धा अगदी गाड्यावर खाताना अगदी तसाच फील यायला हवा. तर इथे मी एक कागदी प्लेट घेतलेली आहे, त्यावरती ही भेळ घालून घेते. आहा, काय मस्त दिसत आहे. आंबट गोड तिखट अशा ह्या चवी समोर आल्या ना की मस्त असं तोंडाला पाणी सुटतं. लगेचच घ्यावं आणि खावं असं वाटतं. तर इथे मी बनवलेली अर्धी भेळ या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. यावरतून आता आपण भरपूर असा बारीक शेव घालणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आवडत असतील तर असं वरतून सुद्धा तुम्ही थोड्याशा चटण्या ॲड करून घेऊ शकता. मला आवडतात म्हणून मी थोड्याशा चटण्या अशा वरतून सुद्धा घालते. तर काय मस्त अशी दिसत आहे. अगदी गाड्यावर मिळते तशीच चमचमीत आंबट गोड तिखट अशी ही ओली भेळ इथे आपली बनवून तयार झालेली आहे. ह्या चटण्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर 3 ते 4 दिवस छान टिकतात आणि खजूर आणि चिंचेची चटणी फ्रीजमध्ये ठेवलात तर महिनाभर छान राहते आणि वरती ठेवलात तर 8 दिवस छान टिकते. तुम्ही सुद्धा ह्या चटण्या नक्की ट्राय करून पहा. एकदा का तुम्ही ह्या चटण्या बनवून ठेवल्या की कुठलीही चाट तुम्ही फक्त 5 मिनिटात तयार करू शकता. नक्की ट्राय करून पहा. ह्या गाड्यावर मिळतात अगदी तशाच सिक्रेट ह्या 3 चटण्या आहेत. ह्या चटण्या वापरून तुम्ही कोणतीही चाट बनवू शकता. आता मुलांना सुट्ट्या लागतायत, अशा वेळी मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं तर ह्या चटण्या बनवल्या की कुठलीही रेसिपी बनवायला सोपी जाते. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा.
पुन्हा भेटू. धन्यवाद.